मित्रांनो नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ यांना बाणाचा मुद्रा. मित्रांनो, मराठ्यांचा इतिहास गौरवशाली इतिहास. शूरवीर पराक्रमी मराठे. मराठे म्हणजे मरहट्टे, धष्टपुष्ट, काठक, मरतील पण हटणार नाही. मरहट्टे, हट्टे धट्टे कट्टे. फक्त मराठ्यांना जर त्या काळामध्ये सुलतानशाहीमध्ये जर सुरुवातीपासून जर त्यांना आहे ना संधी मिळाली असती लढण्याची, ते नक्कीच आहे ना ते एकत्र येऊन सुलतानशाहीला संपवलं असतं आणि दिल्लीवर सुद्धा आहे ना त्यांनी राज्य केलं असतं. परंतु स्वामीनिष्ठ होणं, स्वामी भक्त होणं हे गुण त्यांच्यामध्ये 300 वर्षाच्या गुलामगिरीमुळे आले आणि स्वामी बनण्याची भावनाच कुठेतरी मरून गेली. म्हणजे मानसिक गुलामता. जी लोक मानसिक दृष्टिकोनातून गुलाम होतात ते कधीही स्वामी होऊ शकत नाहीत. ते स्वामी निष्ठ होऊ शकतात, स्वामी भक्त होऊ शकतात, चाकर होऊ शकतात, नोकर होऊ शकतात. आणि मराठ्यांच्या बाबतीत तेच झालं. आणि म्हणून आजही आपण आपल्या तरुण मुलांना इतिहास समजावून सांगितला पाहिजे. कारण इतिहासाकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. यश काय असतं, अपयश कसं मिळतं, अपयशातून यश कसं मिळवायचं, हे सर्व जर जाणून घ्यायचं असेल तर इतिहास शिकला पाहिजे. इतिहासाकडून शिकलं पाहिजे. इतिहासाकडून यशाकडे जाण्याची आहे ना गुरुकिल्ली तुम्हाला मिळू शकते. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे अत्यंत उत्सद्दी होते, पराक्रमी होते, शूर होते, धाडसी होते. आणि त्या निजामशाहीच्या काळामध्ये त्यांनी खूप मोठे पराक्रम गाजवले. अशा शहाजीराजांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. 16व्या म्हणजे इसवी सन 1600 शहाजीराजांचा जन्म झाला. शहाजीराजांचा छोटा भाऊ शरीफजी राजे, त्यांच्या वडिलांचं नाव मालोजी राजे, त्यांच्या आईचं नाव उमाजीबाई. उमाबाई ह्या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या आणि मालोजी राजे बेरुळचे. तर अशा शूरवीर पराक्रमी घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता. शहाजीराजांचा जर लढाईचा पहिला प्रसंग आपण जर बघितला तर तो निजामशाही अत्यंत धोक्यात आली होती. मोगलांनी आक्रमण सुरू केले होते. 1605 मालोजी राजे इंदापूरच्या लढाईमध्ये मारले गेले आणि त्यावेळेस शहाजीराजे फक्त 5 वर्षाचे होते. आणि 5 वर्षाच्या शहाजीराजांना निजामशाहीने पंच हजारी मनसबदारी दिली. आणि पंच हजारी मनसबदारी 5व्या वर्षी. आणि निजामशाहीचे ते फार मोठे सरदार त्यावेळेस भविष्यामध्ये ते झाले. बघा, 5 वर्षाचे असताना मनसबदारी देण्यामागे त्या काळचा जो निजामाचा जो वजीर होता मलिक अंबर, तो अत्यंत धूर्त होता. त्यांनी काय विचार केला की आता मालोजी राजे जर वारले, मग आता ती जहागिरी 19 रुपयाची जहागिरी तर कोणाला तरी द्यायला हवी. मग जर नाही दिली आपण शहाजीराजांना नाही दिली तर जो विटोजी राजे होते म्हणजे त्यांचे चुलते शहाजीराजांचे, ते नाराज होतील. आणि मराठ्यांची एक जी फौज आहे जे आपल्याला लढाईच्या कामी युद्धामध्ये उपयोगी पडते, ते नाराज होतील. म्हणून विटोजी राजांना न देता त्यांनी काय केलं, मालोजी राजांच्या मुलाला म्हणजे शहाजीराजांना ती मनसबदारी दिली किंवा जहागिरी दिली. आणि 5 वर्षाचे शहाजीराजे पुढे उमाबाई आणि विटोजी राजे यांनी शहाजीराजांना घडवलं. शास्त्र आणि शस्त्र दोन्ही विद्यांमध्ये ते प्रारंभ हे झाले. आणि निपुण झाल्यानंतर बघा, युद्ध कौशल्यामध्ये तुम्हाला निपुण होता आलं पाहिजे, शस्त्र चालवता आले पाहिजे, तलवार, घोडेबाजी या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे. आणि शहाजीराजे शूरवीर पराक्रमी झाले. त्यांच्या आयुष्यातली पहिली लढाई होती ती निजामशाही वाचवण्यासाठीची पहिली लढाई जी जालन्यामध्ये झाली.
बघा 1605मध्येच दिल्लीचा अकबर बादशाह वारला आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा सलीम म्हणजे जहांगीर हा बादशाह झाला. त्यालाही त्याच्या बापासारखीच भूक होती, काय, दख्खन विजयाची, मराठ्यांचा दख्खन जिंकून घ्यायचा. आता त्या ठिकाणी मराठे हे त्याचं अस्तित्वातच राहिले नव्हते, फक्त ते वतनदार आणि काय म्हणतात त्याला सुलतानाची चाकरी करण्यापुरतेच मर्यादित होते. परंतु दख्खन हा अत्यंत सुबलाम सुजलाम सुफलाम वैभवशाली होता आणि त्या ठिकाणी राज्य करणारे जे 5 सुलतान होते, ह्या सुलतानशाही सगळ्या संपवून मोगलशाही त्या ठिकाणी स्थापन करायची. मोगलांच्या ताब्यात पूर्ण दख्खन आला पाहिजे यासाठी या जो नवीन बादशाह झाला होता सलीम जहांगीर याने आपल्या मोगली फौजा पाठवायला सुरुवात केली आणि दख्खनमध्ये एकच कल्होळ माजला. बघा या ठिकाणी गोरगरिबांची घरं ही जाळली जात होती, गाडगी मडकी ही त्या घोड्यांच्या तापाखाली नसतानाभूत होत होती, फुटत होती. नुकसान जर कोणाचं होत होतं तर गरिबांचं. म्हणजे थोडक्यात काय, आणि मराठे लढत होते कोणासाठी, तर मराठे लढत होते सुलतानशाही वाचवण्यासाठी, सुलतानशाही वाढवण्यासाठी. म्हणजे राज्य कोण करत होतं, सुलतान. लढत होते कोण, झुंजत कोण होते, हत्ती झुंजत होते आणि कोल्हे राज्य करत होते. तर अशा प्रकारचं ते तर अनेक फौजा म्हणजे 1607 पासून 7-8 पासून 1615 पर्यंतचा जर कालखंड बघितला, या कालखंडामध्ये मोगलांनी सतत स्वाऱ्या केल्या दख्खनीवरती आणि निजामशाही संपवण्यासाठी सतत प्रयत्न केला. तर अशाच प्रकारे निजामशाही संपवण्यासाठी मुघल जेव्हा मुघलांनी आक्रमण केलं आणि लढाईची ढग त्या ठिकाणी गोळा झाली. आता निजामशाही वाचवायची आहे. मलिक अंबरने काय केलं, आदिलशहाची मदत घेतली आणि आदिलशहाने त्यावेळेस त्याला मदतसुद्धा केली. आदिलशाहीच्या मदतीने ह्या मलिक अंबरने फौजा उतरवल्या, जालन्यामध्ये फौजा उतरवल्या आणि त्यामध्ये शहाजीराजे, बिटोजीराजांची सर्व मुलं म्हणजे संभाजीराजे असतील, खेळोजीराजे असतील, सगळे मराठी सरदारांना त्या ठिकाणी निजामशाही वाचवण्यासाठी लढले. फार मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धाचा परिणाम मात्र थोडासा वाईट झाला. संभाजीराजे असतील, खेळोजीराजे असतील, इकडे म्हणजे हे सगळे चुलत भाऊ असतील आणि शहाजीराजे असतील. शहाजीराजांनी खूप मोठा पराक्रम केला परंतु मलिक अंबर हरला, निजाम हरला आणि त्या ठिकाणी मोगलांचा विजय झाला. मोगलांनी अहमदनगर जिंकून घेतलं आणि तो परिसर सगळा लुटला वगैरे आणि मग ती त्यांची जी राजधानी आहे त्यांनी दौलताबादला परत एकदा हलवली आणि दौलताबाद ज्याला आपण देवगिरीचा किल्ला म्हणतो, पुन्हा तो इतिहास तुम्हाला आठवत असेल, मागच्या भागात मी सांगितला आहे. तर त्या ठिकाणी देवगिरीचं म्हणजे दौलताबाद या ठिकाणी हा निजामशाहीची त्या ठिकाणी राजधानी. आता हा जो काळ जर बघितला आपण, ह्या काळामध्ये निजामशाह असेल, आदिलशाह असेल, कुतुबशाह असेल, बिदरचा बादशाह असेल, बेरीजचा बादशाह, म्हणजे हे सगळे जे सुलतान होते ना, हे सुलतान आपसात लढत होते आपल्या सीमा वाढवण्यासाठी आणि त्यात मोगलांची भर पडली होती. मरण होत होतं ते मराठ्यांचं, मराठी जनतेचं. मराठा हा शब्द पकडला किंवा धरला आपण तर त्याचा अर्थ असा होतो की 18 पगड जातीची लोक जे महाराष्ट्रात राहतात त्यांना मराठा, मरहट्टे. जे लढत होते, लढणारे सरदार आणि जे शेतात काम करत होते ते कुणबी, असे मराठ्यांचे 2 प्रकार त्या ठिकाणी घडले. बघा नंतरचा जो काळ आपण बघितला तर युद्ध, लढाया सतत चालू होत्या, पण हे सर्व राजमाता जिजाऊ जवळून बघत होत्या. कारण जिजाऊ शहाजीराजांसोबतच त्या सुलतानांच्या त्या देवगिरी राजधानीमध्ये होत्या की मराठे हे स्वतःचं घर, स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी लढत नव्हते, तर ते लढत होते सुलतानांसाठी. जे सुलतान कपटी होते, अन्यायी होते, अत्याचारी होते, गरिबांना लुटत होते, हिंदू धर्म, संस्कार, संस्कृती संपवत होते,
आया बायांची आबरू लुटत होते, त्या ठिकाणी स्त्री हे एक यंत्र झालं होतं आणि त्या स्त्री जातीचा प्रचंड म्हणतात ना, जर अपमान जर कुठं झाला असेल, कुठल्या काळात झाला असेल तर तो सुलतानांच्या काळात. आया बहीण सुरक्षित नव्हत्या. सुलतानांची धाड जर पडली किंवा सुलतानांची स्वारी झाली तर मराठी लोक घाबरून जात, मराठी बायका घाबरत. 72 प्रकारचे बघा, 72 प्रकारचे आजार एकत्र आले तरी ते आम्ही आनंदाने सहन करू, पण सुलतानची स्वारी नको. कारण 72 प्रकारचे आजार बरे होतात किंवा त्यात आपण मरण आलं तरी हरकत नाही, पण सुलतान काय करतात, अशा एका गोष्टीवरती आक्रमण करतात, धावा बोलतात की ते परत मिळवता येत नाही, आणि ती म्हणजे अब्रू. अब्रूवर हात घालतात ते, आणि त्यामुळे मराठी स्त्रिया अत्यंत घाबरून जात जेव्हा सुलतानाची स्वारी होत असे. ह्याच काळामध्ये जिजाबाईंवरती एक फार मोठा प्रसंग म्हणजे डोंगर कोसळल्यासारखाच तो प्रसंग होता, आणि रडायचं कुणासाठी हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. निजामशाहीचे त्या ठिकाणी पराभव झाल्यानंतर त्यांचा एक दरबार भरला होता दौलताबादच्या किल्ल्यामध्ये. बादशाह बसला होता, सगळे सरदार एकत्र आले होते, दरबारामध्ये चर्चा झाली, दरबार संपला. जो तो सैन्य, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं ते की सैन्य सगळं आपलं जे सरदार होते ते सरदार प्रत्येकजण घाई करत होता बाहेर निघण्याची, आणि त्यांचे जे नोकर चाकर होते ते आपापल्या तसं आता आपण मंत्री संत्री बाहेर आले की त्यांचे जे चाकर नोकर असतात गाडी घेऊन लगेच पुढे येतात, साहेबांना गाडीत बसवतात, बाहेर काढतात. तसंच त्या काळामध्ये सुद्धा कोणाला घोड्याचा मान होता, कोणाला हत्तीचा मान होता, है ना, कोणाचा पालखीचा मान होता. तर प्रत्येकजण आपला चाकर नोकर आपले हत्ती घोडा पालखी घेऊन उभे होते. मालक आले की हात बसवायचं त्यामध्ये आणि ते वाहन बाहेर पटकन आपलं काढायचं. मालकाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रत्येक अशी धडपड चालू होती. ओके, तर लखोजी राजे सुरुवातीला आले आणि पटकन आपले तिथून निघून गेले. मागे गदारोळ चालू होता. अचानकपणे ना किंकाळ्या आणि ओरडण्याचा आवाज त्या ठिकाणी घुमला. आरडाओरड झाली की काय झालं नक्की, कोणाला काही कळेना. पण नंतर कळालं की खंडागळ्यांचा हत्ती पिसळला, आणि हत्ती इतका बेभान झाला होता की जो भेटेल त्याला तो सोंडेत पकडत होता, खाली आपटत होता आणि पायाने चिरडत होता. आणि हे सगळं होत असताना अनेक माणसं मारली जात होती. जसं ते म्हणतात ना, सोंडीत पकडणं खाली आपटणं म्हणजे नारळ फोडण्यासारखा प्रकार त्या ठिकाणी घडत होता. माणसांची डोकी फुटत होती आणि ही बरकडी येत ना त्याचा चक्का सुरू होत होता. हे बघितल्यानंतर त्याच्यात दत्ताजी जाधव म्हणून अत्यंत शूरवीर पराक्रमी सरदार होते, जे लखोजी जाधवांचा मुलगा जिजाबाईंचा सक्का भाऊ. तर त्यांना फार राग आला. हा मदमस्त हत्ती एका शूरवीर पराक्रमी सरदाराला नक्कीच राग येतो जर एखादा व्यक्ती आपल्यासमोर पराक्रम गाजवत असेल तर, है ना. तर त्याची मस्ती जिरवण्यासाठी आहे ना, तो शूरवीर पराक्रमी पुरुष असतो तो पुढे जातो लगेच. तर लगेच दत्ताजी जाधवांनी काय केलं, लगेच आपल्या सैनिकांना सांगितलं की भाले बर्चे घ्या आणि त्याच्यावर आक्रमण करा, त्याला लवकरात लवकर काय करा, नियंत्रणामध्ये आणा. तर सगळे त्याचे जे काही घोडेस्वार होते तिथे हत्तीवर तुटून पडले. हत्तीवरती भाला बर्चा मारायला लागले. हत्ती रक्तबंबाळ झाला होता. जितका तो रक्तबंबाळ झाला तितका तो पिसळला. त्याच्यावरती जो माऊत होता तो अंकुश मारून मारून त्याला यांना कंट्रोल करण्याचा, नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होता. हत्ती नियंत्रित होत नव्हता. हत्ती नियंत्रित करण्यासाठी गेलेला जे दत्ताजीचं सैन्य होतं ते सुद्धा मारलं जात होतं. त्याला सुद्धा हत्ती सोंडेने पकडत होता, खाली आपटत होता. सैन्य स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळायला लागलं. आता सैन्य पळायला लागल्यानंतर पराक्रमी शूरवीर पराक्रमी त्या सरदाराला काय वाटेल, आपल्यासमोर आपला पराभव. आणि तो पराभव बघितल्यानंतर दत्ताजीरावांना फार राग आला, अत्यंत राग, इतका राग आला की त्या हत्तीपेक्षा ते पिसळले, हत्तीपेक्षा जास्त पिसळले ते. आणि ते सरळ आहे ना त्या हत्तीच्या वर चालून गेले. आता हत्तीवर जेव्हा दत्ताजीराव वेगाने ना ढाल आणि तलवार फिरवत होते आणि हत्तीवर जेव्हा चालून गेले, तितक्यात काय झालं, संभाजीराजांचे चुलत भाऊ खेळोजी राजे असतील किंवा संभाजीराजे शहाजीराजांचे चुलत भाऊ संभाजीराजे, खेळोजीराजे, आणि तितक्यात तो हत्तीचा जो मालक होता खंडागळे पण आले तिथे. आणि ते सगळे सांगत होते की दत्ताजीराव, हत्तीला मारणी नाही, मारू नका, हत्तीला मारू नका.
मारण्याची गरज नाही, पण हत्तीला मारण्यासाठी बेभान झालेला दत्ताजी कोणाचा ऐकायला तयार नव्हता. दत्ताजीचा एक वर्मी घाव हत्तीच्या सोंडेवर बसला आणि सोंडेवर बसल्यानंतर हत्ती ची 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 करत तो खाली जमिनीवर कोसळला. संपूर्ण आहे ना, एक तर माणसांच्या रक्ताने ते सगळं जमीन माकली होती, त्यात ह्या हत्तीचं रक्त जणे धुरळा सगळा त्या हत्तीच्या म्हणजे आणि माणसांच्या रक्ताने सगळा तो पूर्णपणे आहे ना, तो धुळा खाली बसला होता. रक्ताने सगळा रक्ताच्या थारोळ्यात सगळे माणसांनी तो हत्ती पडला होता. हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे हत्ती खाली पडल्यानंतर दत्ताजी जाधव सरळ आहे ना संभाजीराजांवर त्यांनी आक्रमण केलं आणि तलवार इतक्या वेगाने ते फिरवत होते की जणू काही त्यांनी ते सुदर्शन चक्रच स्वतःवरती तयार केलं होतं. इतक्या जोरात ते तलवार फिरवत होते, ढाल तलवार. आणि बेभान झालेल्या दत्ताजींनी अचानकपणे संभाजीराजांवर हल्ला केला. आता हे युद्ध चालू असताना इकडे भोसल्यांचे आणि इकडे जाधवांची सगळी लोक तुटून पडली. एकच हाणामारी तिथं सुरू झाली आणि मग संभाजीराजे आणि यांच्यामध्ये युद्ध झालं, दोघांमध्ये युद्ध झालं आणि संभाजीराजांचा एक वर्मी घाव दत्ताजीरावांवर पडला. दत्ताजीराव त्या ठिकाणी जागच्या जागीच मारले गेले. दत्ताजीराव मारले गेले ह्याची बातमी अगदी वेगाने हवेच्या वेगाने कुठे पोचली तर जे लखोजी राजे पुढे गेले होते लखोजी राजांच्या कानी पोचली. तितक्याच हवेच्या वेगाने ते परत आले आणि त्या गर्दीमध्ये घुसले आणि कोण संभाजी आहे ते म्हणून ते तलवार चालवायला त्यांनी सुरुवात केली. समोर बघतात तर त्यांचा जावई शहाजीराजे. आता शहाजीराजांशी कसं पण त्या संतापलेल्या आणि अत्यंत रागीट अवस्थेमध्ये ते होते, भयानक, कारण मुलगा मारला गेला होता आणि त्यामुळे संतापलेल्या लखोजी जाधवांनी शहाजीराजांवरतीच वार केला. दंडावर इतका जबरदस्त वार पडला की शहाजीराजे जाग्यावरच कोसळले आणि बेशुद्ध झाले. ते बेशुद्ध झाले म्हणून वाचले, आता जावयानं सुद्धा यांना लखोजी जाधवांनी मारलं असतं. आणि संभाजीराजांची ते युद्ध झालं. संभाजीराजांना त्यांनी वर्मी घाव त्यांच्या संभाजीराजांवर बसला. संभाजीराजे जागेत मारले गेले. बघा, जाधवांचा आणि भोसल्यांचे दोन्ही शूरवीर पराक्रमी पुरुष मारले गेले, रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेले आहेत. आणि त्या बादशाचा झेंडा जो आहे, महालावरचा झेंडा, हिरवा झेंडा, अगदी हसत तो बघत आहे. काय मराठे लढत आहे, स्वतःला आपसात लढून आपसाला स्वतःलाच मारत आहे, संपवत आहे. जणू काही तो बादशाचा तो चांद ताऱ्याचा झेंडा, हिरवा झेंडा मराठ्यामध्ये हसत होता. आणि एवढं सगळं झाल्यानंतर बादशाह बाहेर आला आणि मग त्या सांत्वन केलं. आता मराठे बादशाहासमोर अगदी नतमस्तक होत होते. हे त्यांचा काय म्हणता येईल एक दोष होता आणि त्या काळातली ती मजबुरी होती असं म्हणायला हरकत नाही. बादशाहाविरुद्ध जो कोणी ब्र काढेल त्याला अगदी घरादारासकट त्याची राख रांगोळी होत होती. त्यामुळे बादशाहासमोर कोणी लोणी शांत झाले. संभाजीराजांना भोसले घेऊन गेले, दत्ताजीरावांना जाधवराव घेऊन गेले. परंतु भोसले घराणं आणि जाधव घराणं, सिंदखेडचे जाधव, वेरूळचे भोसले हे जर एकत्र आले असते आणि एकत्र येऊन जर लढले असते ना तर त्यांच्यात एवढी ताकद होती की सुलतानशाहीला ते नष्ट करू शकले असते, दिल्लीवर सुद्धा राज्य करू शकले असते. जिजाबाईंच्या समोर फार मोठा प्रसंग की रडायचं कुणासाठी रडायचं. एका बाजूला सक्का दीर म्हणजे चुलत दीर आणि दुसऱ्या बाजूला सक्का भाऊ. पण ती माऊली रडत होती नादान मराठ्यांवरती, महाराष्ट्रावर. हे नादान मराठे सुलतानशाहीसाठी लढतात आणि मरतात, कारण खरीच गोष्ट होती. कारण ते जर 1607-8 पासून ते 1616मध्ये हे जर हा युद्ध आणि त्याच्यानंतरचा हा प्रसंग जर आपण बघितला, जालन्याच्या लढाई 1616ला झाली. तर 1616ला जालन्याच्या युद्धामध्ये मराठीच लढले दोन्ही बाजूंनी आणि मराठीच मेले. सुलतानांचं काय नुकसान झालं? काहीच नाही. इथे पण काय झालं, दरबारासमोर, शाही दरबारासमोर भांडणं झाली आणि त्या भांडणामध्ये कोण मेलं? मराठीच मेले. म्हणजे सुलतानशाहीमध्ये मरत होते मराठे, लढत होते मराठे आणि राज्य करत होते सुलतान. हे सगळं बघितल्यानंतर जिजाबाईंना खूप मनस्ताप होत होता, राग येत होता, चीड येत होती. परंतु त्यांची अवस्था त्या महाभारतामधल्या द्रौपदीसारखी झाली. काही करता येईना, चीड आहे.
खूप काही, पण ते वेळ आणि प्रसंगाची, काळाची आणि वेळ यावा लागतो, काळ यावा लागतो, त्याची वाट बघावी लागते. पण फार वेदनादायक तो प्रसंग जिजाबाईंचा आयुष्यात घडला. परंतु शहाजीराजे इतके हुशार होते किंवा आपल्या कुटुंबामध्ये कधीच त्यांनी मिठाचा खडा टाकू दिला नाही कोणालाच, आणि स्वतःही टाकला नाही. शहाजी राजांनी लखोजी जाधवांवर कधीच राग नाही धरला, कारण ते घडलेला घटना हा प्रतिक्रिया होती, क्रियेची प्रतिक्रिया होती. मुत्सद्दी होते शहाजीराजे, संसारामध्ये कधीच आहे ना त्यांच्या ह्या सगळ्या प्रसंगाचा परिणाम नाही झाला. 1623ला शहाजीराजे जिजाबाईंना पुत्र झाला, आणि त्या पुत्राचं नाव त्यांनी, जे मारले गेले ना संभाजीराजे, त्यांच्या नावावरूनच ठेवलं, संभाजीराजे. जिजाबाईंना संभाजीराजांच्या अगोदर आणि नंतर 4 पुत्र झाले होते, परंतु नियतीने त्यांच्या मांडीवरूनच ते घेऊन गेले किंवा ते जगले नाही. तो नंतरचा काळ जर बघितला तर पुन्हा 1624मध्ये 23ला जन्म झाला, आणि 1624मध्ये परत शहाजीराजे युद्धामध्ये सतत गुंतलेले होते, कारण सतत मोगलांच्या स्वाऱ्या होत होत्या, मोगलांचे सरदार येत होते, त्यांच्या विरुद्ध लढण्यामध्ये हे त्या ठिकाणी गुंतलेले असायचे. आता परत काय झालं, परत दुसरं एक युद्ध 1615 डिसेंबर 1615ला अहमदनगरच्या इथे, भातवडी इथे, म्हणजे अहमदनगरला फौजा त्या ठिकाणी उतरवल्या गेल्या. निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर जो वजीर होता त्यांनी काय केलं, फौजा त्या ठिकाणी उतरवल्या. आता त्यासाठी त्यांनी पुन्हा आहे ना आदिलशहाची जरा मदत मागितली, पण यावेळेस आदिलशहाने निजामशाही वाचवण्यासाठी मदत न करता आदिलशहाने मदत केली कुणाला, मोगलांना मदत केली. आता मोगलांचं सैन्य आणि आदिलशाहीचं सैन्य मिळून जवळजवळ 80,000 सैन्य एकत्र आलं, आणि हे सगळं सैन्य निजामशाही संपवण्यासाठी त्या ठिकाणी मैदानात उतरलं. निजामाने सुद्धा आपल्या फौजा डिसेंबर 1615मध्ये उतरवल्या. हे युद्ध झालं 1624मध्ये, आणि भयंकर मोठं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये पुन्हा शहाजीराजे आणि शहाजीराजांचे सगळे चुलत भाऊ, नंतर मराठी सरदार सगळे लढले, आणि ह्या युद्धामध्ये शहाजीराजांनी प्रचंड मोठा पराक्रम गाजवला. का म्हणतो मी असे, हजारो शत्रू त्या ठिकाणी मारले गेले. जसं कणसं आपण खुडतो ना, तशी माणसांची डोकी अशी म्हणतात ना छेदली गेली. हजारो लोक मारली जात होती युद्धामध्ये, अनेक हजारो बळी पडत होते, आणि त्यामध्ये एक बळी भोसल्यांचा सुद्धा पडला. शहाजीराजांचा भाऊ शरीफजी राजे त्या युद्धात मारले गेले. मित्रांनो, हे युद्ध शहाजीराजांच्या पराक्रमासाठी ओळखलं जातं. अहमदनगरच्या जवळ भातवडी येथे झालेलं युद्ध, ह्या युद्धामध्ये मराठ्यांनी म्हणजे शहाजीराजांनी प्रचंड मोठा पराक्रम गाजवला आणि निजामशाही वाचवली. निजामशाहीमध्ये त्यांनी केलेला जो निजामशाही वाचवण्यासाठी त्यांनी केलेला जो पराक्रम आहे, ह्या पराक्रमाच्या चर्चा अनेक वर्ष पुढे चालू राहिल्या. 4ही सुलतानशाहीमध्ये जर आज कोणाची चर्चा असेल तर ती शहाजीराजांची होती. प्रत्येक म्हणजे कुतुबशाह असेल, तिकडे आदिलशाह असेल, निजामशाह असेल, इतर जे सुलतान होते, मुघल असेल, यांना वाटत होतं की हा माणूस आपल्याकडे असला पाहिजे, शूरवीर पराक्रमी पुरुष आहे. पण आता ह्या निजामशाही वाचवली, निजामशहाला एवढा मोठा विजय मिळवून दिला, याच्या बदल्यात शहाजीराजांना काय मिळालं, तर हा जो वजीर होता ना मलिक अंबर, अत्यंत धूर्त होता, कपटी होता. शेवटी सुलतानाचे सगळे गुण त्याच्यात होते, षडयंत्री होता. त्याने शहाजीराजांच्या विरोधात कट कारस्थान करायला सुरुवात केली. त्याला वाटलं की शहाजीराजांचा एवढा दबदबा,
आणि एवढं नाव होतंय, एवढी प्रशंसा केली जाते, आणि शहाजीराजांच्या होणाऱ्या प्रशंसेमुळे तो नाराज झाला. तो काय झाला, शहाजीराजांचा मत्सर करू लागला, द्वेष करू लागला. आणि त्याचा मत्सर आणि द्वेष इतका वाढला की त्याला असं वाटत होतं की कानामागून आला आणि तिकट झाला. हा कोण कुठला मराठा, याला मी आणलं, जहागिरी दिली, सरदारकी दिली, आणि हा माझ्यापेक्षा मोठा व्हायला लागला. तो शहाजीराजांचा द्वेष करू लागला. आणि त्याने आणखीन एक काम केलं बघा. एखादं घराणं जर संपवायचं असेल तर घराण्यातील जी लोक आहेत त्यांच्या मनामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये विष कालवा, आणि त्या लोकांना एकमेकांच्या विरोध करायला सुरुवात त्यांना करावी अशा दृष्टिकोनातून आहे ना विवरचना किंवा एक षडयंत्र रचा, ते आपोआप घर फुटतो. आता शहाजीराजांचे जे भाऊ होते ते त्यांच्याबरोबर होते, चुलत भाऊ, हे खेळोजी राजे वगैरे, यांच्या मनात सुद्धा शहाजीराजांच्या विरोधामध्ये द्वेष निर्माण केला. कारण खेळोजी राजांचा सक्का भाऊ संभाजीराजे, त्या आहे ना जे दंगल झाली किंवा ते एक प्रकारचं जे काही त्या ठिकाणी मारामारी झाली आहे ना, त्यामध्ये मारले गेले होते. आणि ते शहाजीराजांच्या सासऱ्यांनी मारले होते, त्यामुळे तो एक त्यांच्या मनात तो राग होता. तर त्यामुळे काय झालं, त्या ठिकाणी ते पण त्यांचे चुलत भाऊ पण शहाजीराजांचा द्वेष करू लागले. आता निजामशाहीमध्ये जर वजीर द्वेष करतोय, आपले घरातले भाऊ द्वेष करत आहेत, त्याला खूप वाईट वाटलं की आपण इथं ज्या निजामशाहीसाठी आपण सर्वस्व अर्पण केलं, निजामशाही वाचवण्यासाठी एवढा मोठा पराक्रम केला, आणि त्याच निजामशाहीमध्ये जर आपल्याला मान सन्मान मिळत नसेल, प्रतिष्ठा आपली जर पणाला लागत असेल, आपल्या प्रतिष्ठेला डाग लागत असेल, धक्का पोचत असेल, तर इथे न राहता आपण इथून निघावं. आणि मग शहाजीराजांच्या मनात विचार आला की जायचं कुठे. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी बादशाह कोण, तर त्यांनी मग आदिलशहाच्या दरबारी जाण्याचं ठरवलं. आदिलशाहीत गेले. आदिलशहा सुद्धा खुश झाला. आदिलशहाने त्यांना सरलष्कर पदवी दिली. आदिलशहाच्या दरबारी ते सरलष्कर झाले. आणि तिथे ते आपल्याला दरबारामध्ये त्यांनी बंगलोरची जबाबदारी त्यांना मिळाली. आणि त्या ठिकाणी ते तिथं पण लढाया वगैरे चालू होत्या, पराक्रम गाजवण्याची संधी त्यांना तिथे पण मिळाली. पण त्याच वेळेला काय होतं, मधला जो काळ आहे ह्या काळामध्ये इकडे महाराष्ट्रामध्ये एक उलतापालत होत होती. इकडे लखोजी जाधवांना बघा, निजामशहाच्या खलवतखान्यामध्ये एक आहे ना कटक कारस्थान रचलं जात होतं की लखोजी जाधवांचा घात करून, षडयंत्र करून त्यांना ठार मारायचं. हे लखोजी जाधवांना जेव्हा कळालं, षडयंत्राच्या संदर्भात चाहूल लागली, तेव्हा लखोजी जाधवांनी ताडकन तिथून आहे ना त्यांनी काय केलं, मोगलशाही गाठली आणि मोगलांना जाऊन मिळाले. म्हणजे शहाजीराजे आदिलशाहीकडे आले आणि त्यांचा सासरा लखोजी जाधव कुठे गेले, मोगलशाहीकडे गेले. पण मधल्या काळामध्ये जर आपण विचार केला, महाराष्ट्राचा विचार केला, तर महाराष्ट्रामध्ये जनता काय करत होती. महाराष्ट्रामध्ये सर्वात उच्च शिक्षित वेदशास्त्र संपन्न जो समाज कुठला होता तो ब्राह्मण समाज होता. मग हे ब्राह्मण काय करत होते त्या काळामध्ये, तर हे ब्राह्मण जसं गोदावरी काठी पिंडदान, श्राद्ध कोणी घालायचं, याचं श्राद्ध कोणी घालायचं, याचं श्राद्ध कोणी घालायचं, मी घालायचं का तू घालायचं, म्हणजे श्राद्ध घालायचं कोणी, पिंडदान कोणी करायचं, याच्यावर ते आपसात भांडत बसले होते. उच्च शिक्षित ब्राह्मण भांडत होते कशावरती, श्राद्ध. बरं, हे श्राद्ध आणि पिंडदान कोणी कोणाचं करायचं हा अधिकार मिळावा यासाठी ते न्याय मागायला कुठे जात होते, सुलतानाकडे जात होते. आता मोगली सुलतान किंवा हा जो जे सुलतान आहेत, मोगल असतील किंवा सुलतान असेल, आदिलशाह असेल, निजामशाह असेल, किंवा इकडे आदिलशाह असेल, इकडे अहमदनगरचा निजामशाह असेल, किंवा ते मोगल असतील दिल्लीचे, ह्या सुलतानांना न्याय मागायला जाणं म्हणजे उच्च शिक्षित ब्राह्मणांनी न्याय मागायला सुलतानाकडे जावं की पिंडदान आणि श्राद्ध कोणी कोणाचं घालायचं, काय काय अवस्था. बरं, त्याच काळामध्ये
वणीचं जे मंदिर आहे सप्तशृंगी माता, त्या भवानी मातेचं पूजा कोणी करायची याच्यावरून पण वाद चालू होता. आणि ते पुजारी त्यांचा वाद घेऊन कोणाकडे गेले होते? तिथला जो ठाणेदार होता, सुलतानी ठाणेदार होता, त्याच्याकडे गेले होते. म्हणजे हे न्याय कुणाला मागत होते? हिंदू देवदेवतांची पूजा अर्चना किंवा जे संस्कार संस्कृती आहे हे जपण्यासाठी अधिकार मिळावा, तो अधिकार मिळवण्यासाठी हे सुलतानाकडे जात होते. काय सुलतान न्याय देणार हो? काय देणार नाही. त्याचवेळी पंढरपूरमध्ये जे बडवे आहेत किंवा महाजन होते, हे बडवे आणि महाजन आपसात लढत होते. कशासाठी? त्या विठ्ठलाच्या समोर जे विडे ठेवलेत ना, त्या विड्यासाठी लढत होते रे. ते विड्यासाठी लढत होते. ते कोकणस्थ ब्राह्मण होते. ते कशासाठी लढत होते? तर ते देवरुखकर आहेत, त्यांच्या घरी आम्ही जेवणार नाही. देवरुखकर म्हणायचे आम्ही उच्च आहोत, आमच्या घरी तुम्ही जेवलंच पाहिजे, आम्ही पण ब्राह्मण आहोत. म्हणजे हे जेवायचं की नाही करत, देवरुखकरांच्या घरी जेवायचं की नाही याच्यावरून ते ब्राह्मण भांडत होते. म्हणजे आपला समाज हा छोट्या छोट्या गोष्टीसाठी, मान सन्मान प्रतिष्ठेसाठी भांडत होता. आणि इकडे बादशाह सुलतान राज्य करत होते. याच वेळी मराठे काय करत होते? तर मराठे हे सुलतानाच्या दरबारामध्ये बादशाची मर्जी राखण्यासाठी, बादशाचे आपण किती चांगले सेवक आहोत, निष्ठावंत आहोत, स्वामीनिष्ठ आहोत, यासाठी ते प्रयत्न करत होते. आणि मुसलमानांचे जेवढे सण होते ना, ते साजरे करण्यासाठी हे पुढाकार घेत होते. मग त्यांचा जुलूस असू द्या, उरूस असू द्या, त्यांच्यात ते भाग घेत होते. हे पिराची यात्रा जत्रा बघा होते. पीर आतमध्ये आणि देवाचा देव महादेव बाहेर. म्हणजे बापाला बाहेर काढल्याने त्या काय म्हणता अत्याचारी मुलाची, राक्षसी प्रवृत्तीच्या मुलाची पूजा, ही प्रथा त्या काळापासून सुरू आहे. आणि मराठे त्यात गुंतले होते. काय मिळवायचं होतं त्यांना? जहागिरी, वतनदारी. आणि त्या वतनदारीच्या जहागिरीच्या तुकड्यासाठी ते हाजी करत होते. सुलतानाची हाजी. त्यात सर्वात वाईट परिस्थिती कोणाची होती? तर कुणबी समाज जो शेती करत होता, त्या शेतकऱ्यांच्या, त्या कुणब्यांची अवस्था फार वाईट होती. ते पीक जेव्हा काढायला यायचं ना, पीक काढायला यायचं तेव्हा हे सुलतानाच्या स्वारा यायच्या. सुलतान इकडे मोगल असतील, आदिलशाह असतील किंवा आणखी, हे लोक काय करायचे? पीकच काढून न्यायचे सगळं. एवढं मेहनत करून पीक आलेलं असायचं. लुटालूट व्हायची तेव्हा गाडगी मटकी ह्या बिचार गरिबांची फुटायची. हो, नुकसान कोणाचं व्हायचं? तर ह्या कुणब्यांचं व्हायचं. आणि कुणब्यांची एक आणि इतकी दयनीय आणि मनाला अत्यंत वेदना देणारी घटना म्हणजे कुणब्यांच्या सुंदर गोंडस गोऱ्या पान काही मुली असायच्या. त्या मुली आहे ना बाजारात विकल्या जायच्या. हे सुलतानी सरदार असायचं ना, इतके नीच प्रवृत्तीचे होते, इतके हलकट प्रवृत्तीचे होते, अत्याचारी होते, राक्षसी प्रवृत्तीचे रानटी जनावर होती की ते काय करायचे? अशा मुलींना त्यांच्यावर अत्याचार करायचे. मग ते बाजारात त्यांना विकायला ठेवायचे. कुणब्यांच्या मुली 25 होणामध्ये 5, 25 होण्यात 5 गोऱ्या पान मुली त्या बाजारात विकत मिळत होत्या. इतकी बिकट अवस्था झाली. ह्या 300 वर्षाचा कालखंड बघितला तर 9 कोटीपेक्षा जास्त आहे ना हा हिंदू समाज, त्याला या सुलतानांनी काफर म्हटलं. असे काफर मारले गेले. त्या मृत झालेल्या सर्व आत्म्यांचा एक कल्लोळ, एक आवाज, एक आहे ना वेदना. आई जगदंबेच्या दारी आहे ना, त्या ठिकाणी त्यांनी गोंधळ मांडला होता. आई जागी हो, दार उघड बये, दार उघड, असं म्हणून ते याचना करत होते. मृत आत्मा, पवित्र आत्मा आहे, तडफडत होता, त्याला मुक्ती मिळत नव्हती. आणि अबोल न बोलणारे जिवंत आत्मे सुद्धा होते जे आई जगदंबेला प्रार्थना करत होते. आई जगदंबे जागी हो, दार उघड बये, दार उघड. राक्षस माजला आहे. ह्या माजलेल्या राक्षसाचा अंत तूच करू शकते. साधू संत देव देवतांनी ही जमीन, हा महाराष्ट्र सोडून दिला आहे. हे तुझी वाट बघताय, तू ये, आमचं रक्षण कर. ती जगदंबा हा अकांत तांडव
आक्रोश तिच्या कानी पोचला. दार उघडलं गेलं. आई जगदंबा निद्रेतून जागी झाली. तिचे डोळे लाल झाले होते. सिंहासनावर बसलेली ती जगदंबा क्रोधित झाली होती. आणि त्या जगदंबेने बळ दिलं. जगदंबेने सगळी ताकद कोणाच्या मागे लावली तर त्या जिजाऊ महासाहेबांच्या मागे लावली. जिजाऊ महासाहेबांना नेहमी वाटत होतं, जिजाऊ महासाहेब होत्या ना त्या तुळजापूरच्या आई भवानीच्या त्या अत्यंत मोठ्या, फार मोठ्या भक्त होत्या. फार मोठी श्रद्धा आई भवानीवर त्यांची होती. ते सतत आई भवानीला एक असा पुत्र मागत होते की ज्या पुत्राच्या मदतीने ह्या राक्षसांचा नायनाट मला करायचा आहे, मला स्वराज्य निर्माण करायचं आहे, देव देश आणि धर्माचं राज्य निर्माण करायचं आहे. आई मला असा पुत्र दे. आणि ती त्यांची इच्छा त्या आई जगदंबेने पूर्ण केली. मधला जो काळ आहे त्या काळामध्ये आदिलशाहीमध्ये होणारी पुन्हा त्यांची शहाजीराजांची जी त्या ठिकाणी अपमान होत होता, परत त्यांना मानसन्मान मिळत नव्हता. आदिलशाहीला कंटाळून शहाजीराजे पुन्हा निजामशाहीत आले आणि निजामशाहीने त्यांना परत जे मोगलांचे जे सरदार होते त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी दिली. आणि पुन्हा शहाजीराजे जिजाबाईंचा संसार आनंदाने त्या ठिकाणी चालू होता. पण लढाईची धामधूम सतत चालू होती. आई जगदंबा प्रसन्न झाली. माँसाहेबांना ढवाळे लागले. आता ढवाळे लागणे म्हणजे काय हो, की काहीतरी इच्छा मनात निर्माण होते. पोटात जेव्हा अंकुर फुलत असतो, मुलाचा जन्म होत असतो, वाढत असतं मूल, त्या काळामध्ये त्या स्त्रीला काही भावना निर्माण होतात की असं करावं तसं करावं. आता जिजाबाई साक्षात आई जगदंबेचा आहे का नाही ते आशीर्वाद मिळाला होता आणि जगदंबेचं साक्षात रूप होतं ते. जिजाबाईंचा जे डोहाळे जर बघितले आपण तर त्यांना काय वाटत होतं की तलवार घ्यावी, रणांगणात जावं आणि युद्ध करावं, गड चालावेत, गड सहर करावेत, गड जिंकावेत, गडावरती सोन्याचं सिंहासन असावं, सिंहासनावर बसावं, देव देश धर्माचं राज्य निर्माण करावं, हत्तीवर बसावं, दांडपट्टा आहे ना, धनुष्यबाण चालवावा, दांडपट्टा चालवावा, तलवार चालवावी, ह्या सगळ्या गोष्टी, घोड्यावर बसावं, हत्तीवर बसावं, असं आई माँसाहेबांना वाटत होतं. त्यांची तीव्र इच्छा झाली होती की सिंहावर बसावं. साक्षात जगदंबा सिंहावर बसावं आणि ह्या ज्या महिषासुर माजलेल्या आहेत, दैत्य माजलेला आहे, ह्या सगळ्या दैत्यांचा नायनाट करावा. दैत्यांपासून ही भूमी साधू संतांची भूमी आहे, ही साधू संतांची भूमी मुक्त करावी असं तिला तिची प्रबळ इच्छा तिच्या मनात निर्माण झाली होती. आणि आनंदी आनंद होता. त्याच वेळी जिजाबाईंच्या आयुष्यात आणखीन एक अत्यंत वेदनादायी असा एक प्रसंग घडला. जे लखोजी राजे मोगलांकडे गेले होते, त्यांनी मोगलाई सोडली आणि परत ते कुठे आले, परत ते कुठे आले, परत ते निजामशाहीमध्ये आले. आणि ते निजामशाहीच्या दरबारात परत त्यांनी काय केले, आता निजामाच्या दरबारात आल्यानंतर निजामाने काय केलं होतं, निजामाने परत ना लखोजी जाधवांना भेटीसाठी बोलवलं. आपल्या सहकुटुंब लखोजी जाधव हे भेटायला गेले. गडाच्या खाली त्या ठिकाणी सगळे, म्हणजे त्यांची पत्नी, लखोजी जाधवांची पत्नी म्हणजे जिजाऊ माँसाहेबांची आई मिर्झाबाई, त्यांची 4 मुलं आणि लखोजी जाधवांचा भाऊ जगदेव, हे जगदेवराय हे त्यांच्याबरोबर होते. पौर्णिमेचा दिवस होता, 25 जुलै 1629. लखोजी जाधवांनी आपल्या 3 मुलांना घेतलं आणि गड चढायला सुरुवात केली. एक त्यांचा मुलगा बहादूर हा आईजवळ थांबला होता आणि त्यांचा भाऊ म्हणजे लखोजी जाधवांचा भाऊ जगदेवराय हे तिथे थांबले होते, गडाखाली थांबले होते. लखोजी जाधव आणि त्यांची 3 मुलं
बरोबर, म्हणजे लखोजी जाधवांनी 3 मुलांना बरोबर घेतलं आणि बादशाच्या दर्शनासाठी ते गेले. बरं, दर्शनासाठी जात असताना तर दौलताबादचा किल्ला चढत असताना त्यांच्या डोक्यात सुद्धा कधी विचार असा चाहूल सुद्धा लागली नाही की फार मोठं षडयंत्र आपल्या विरोधामध्ये दरबारामध्ये घडत आहे, याची चाहूल सुद्धा लागली नाही. आणि बेसावध होते ते. आतमध्ये दरबारात गेले. सगळे सरदार असे एका दोन्ही बाजूला ओळीमध्ये उभे होते. चित्रातल्या बावल्यांसारखे ते सरदार गपचूप उभे होते. त्या सरदारांची थोडीसुद्धा हालचाल नव्हती. शांत चित्रातल्या बावल्यांसारखे ते उभे होते. कुणाचीच काहीच हालचाल नाही. ते शाही दरबारात पोचले. बादशाला त्यांनी त्या ठिकाणी जाऊन नमस्कार केला, कोणीसाद केला. कोणीसाद केल्या केल्या बादशाह आहे ना त्यांच्या रागाने बघत होता. रागाने बघणारा बादशाह तिथून अचानक उठला आणि निघून गेला. आता कोणीसाद आपण करत आहोत आणि बादशाह अचानक उठून गेला. म्हणजे सर्वात मोठा हा जो सरदार आहे लखोजी जाधव हे सर्वात मोठे सरदार होते निजामशाहीचे आणि ते शूरवीर पराक्रमी होते. त्या शूरवीर पराक्रमी सरदाराचा फार मोठा अपमान झाला होता. लखोजी जाधवांना फार वाईट वाटलं आणि बादशाह उठून गेला. लखोजी जाधव आणि त्यांची 3 मुलं मागे वळाली. ते मागे वळणार तितक्याच आहे ना सर 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 असा आवाज आला. सगळे उभे असणाऱ्या सरदारांनी तलवारी बाहेर काढल्या आणि ते लखोजी जाधव आणि त्यांच्या 3 मुलांवर तुटून पडले. ह्यांनी आपल्या लगेच सावध झाले आणि जाधवांनी सुद्धा काय केले, आपल्या कटारी बाहेर काढल्या आणि कटारीवर ते वार ते झेलत होते आणि त्यांच्यावर आक्रमण करणाऱ्या लोकांबरोबर त्यांची झटापट झाली. पण त्या झटापटीमध्ये त्यांचे जे मारेकरी होते, इतर सगळे मारेकरी आणि हे सगळे सरदार त्यांच्यावर तुटून पडल्यामुळे हे चौघेजण काय करणार. 3 मुलं आणि एक लखोजी जाधव फार पराक्रमी होते पण त्यांचा निभाव नाही लागला. काही क्षणामध्येच आहे ना हे चौघे जाधव हे रक्ताचं सरोवर तयार झालं. त्या सरोवरात ते त्यांचे देह पडले. सदप्तर जे त्या ठिकाणी जर विचार केला आपण तर ह्या फार मोठं त्या ठिकाणी ही जी घटना होती ही वेदनादायक आहे. म्हणजे सुलतान किती कपटी असतात, किती षडयंत्री असतात, किती म्हणजे त्यांना गरज लागली तर ते काही करतील आणि गरज संपली की ती तुम्हाला सुळावर चढवतील. म्हणून सुलतानावर कधी विश्वास ठेवू नये असं त्या काळात म्हटलं जायचं. ही बातमी वाऱ्यासारखी खाली आली. गडाखाली ही बातमी जेव्हा गिरजाबाईंना मिळाली किंवा या त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा होता त्या मुलाला कळाली, दादूरला कळाली आणि मग हे तिघे एक नाही तिथून अगदी लपत छपत धावत पळत तिथून ते निघाले आणि सिंदखेडला जाऊन पोचले. सिंदखेडला पोचल्यानंतर ह्या मराठ्यांनी उठाव केला का, बदला घेण्यासाठी उठाव केला का, तर नाही. त्यांनी एकच काम केलं, निजामशाही सोडली आणि मोगलशाही पकडली. बस एवढाच बदल झाला. पण जेव्हा जिजाबाईंना ही सगळी घटना कळाली त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि मस्तकातून ती आग आहे ना उदरामध्ये जन्म घेणाऱ्या त्या बाळापर्यंत पोहोचली. त्या बाळाच्या मुठी अशा सुळाने आवळल्या गेल्या. अत्याचारी सुलतानांचा नायनाट झाला पाहिजे ही भावना जिजाबाईंची तीव्र झाली. त्याच काळामध्ये आणखीन एक प्रसंग घडला. या नाशिकच्या तीरावरती गोदावरीच्या तीरावरती स्नान करण्यासाठी खेळोजी राजे संभाजी राजांचे सख्खे चुलत भाऊ म्हणजे जिजाबाईंची भाऊ त्या ठिकाणी आंघोळीला आले, स्नान करण्यासाठी आलेलं होतं. दान धर्म आहे ना आपण काय करत असतो, गंगेमध्ये करतो, गोदावरीमध्ये स्नान करतो, पवित्र स्नान. आणि त्यावेळेस तिथे एक मोगली सरदार होता, तो पाळत ठेवून होता आणि त्या पाळत ठेवून असणाऱ्या सरदाराने बघितलं की ती एक सुंदर स्त्री त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी आलेली आहे. त्याने अचानकपणे छापा टाकला आणि एकच त्या ठिकाणी गोंधळ, वाचवा वाचवा, मला सोडा वाचवा. शेवटी त्या सुंदर स्त्रीला म्हणजे खेळोजी राजांच्या पत्नीला ते त्यांनी उचललं आणि ते तिथून बसावलं. सक्की जाव ही बातमी जेव्हा जिजाबाईंना कळाली तेव्हा खूप वेदना झाल्या.
दुसरा एक म्हणजे किती संकट त्यांच्यावरती त्या काळात होते. आणि अशा संकटांना झेलत मनस्ताप बोलतो ना आपण, मानसिक शारीरिक दृष्टिकोनातून होणारा हा जो त्रास आहे, प्रचंड मोठी वेदना जिजाऊ सहन करत होत्या. आणि त्याचवेळी बाळ शिवाजीराजे त्या ठिकाणी आकार घेत होते. तर असा सगळा हा शहाजीराजांचा अत्यंत पराक्रमी हा इतिहास. पुढे शहाजीराजांनी निजामशाही येण्यात हातात घेतली आणि ती चालवली सुद्धा. या विषयावर आपण पुढच्या भागात बघूया. इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान.